यानंतरची बातमी कोल्हापुरातल्या चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या बाबाच्या दरबारावर कोल्हापूर पोलिसांनी धाड टाकली आहे। शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये चुटकीवाल्या बाबाचा दरबार भरत होता। त्याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आहे। चुटकीवाला बाबा कुलूप लावून फरार झालाय। स्मशानभूमीमध्ये चुटकी वाजवून अघोरी पूजा करणं, भूत काढणं, करणी करणं यासह अनेक अघोरी प्रकार हा बाबा करत होता। विशेष करून महिला आणि मुलींना हा लक्ष करत होता। इतकंच नव्हे तर या बाबाने एका महिलेला देखील पळून नेल्याची तक्रार जुना राजवाडा पोलिसांमध्ये दाखल झालेली आहे। कुणाचा काय प्रॉब्लेम असेल तर ते सगळं हे क्लिअर करायचं असं सांगत होता। प्रत्येकाचं 50,000 60,000 एक लोकांचं लाख दीड लाख रुपये त्याने घेतलेले आहेत। पण ते कोण मीडियासमोर येणं झालेत। मी स्वतः बघतोय तर धाडस केलं बाबा, यातून मी फसले, बाकीचे लोक फसायला नकोत बाबा। हे लोकांचं भरपूर जणांचं त्यानं पैसे हे करून गेलेलं आहे। एकेकांचं मुलींचे लग्न होत नाहीत, मुली पण लेडीज पण असायचे इथं भरपूर। त्यानंतर एक बाबा घरचा प्रॉब्लेम आहे ह्याच्यासाठी येत होते इथं आतमध्ये। ते कुणाचं लग्न होत नसेल तर ते बाहुल्यांच्यावर तिने टाचण्या खाऊन त्यांनी सगळं हे केलेलं आहे।